मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। जैन बोर्डिंग जमीन व्यवहार रद्द करण्याच्या हालचाली सुरू। सूत्रांची माहिती तर 28 ऑक्टोबरला धर्मादाय आयुक्तांसमोर सुनावणी होणार। सुनावणीमध्ये आदेशाचीही शक्यता। मुरलीधर मोहोळ यांचा राजीनामा घ्या, जैन बोर्डिंगचा व्यवहार रद्द करा। रवींद्र धंगेकरांचं पंतप्रधान मोदींना पत्र। तर उद्यापासून बेमुदत धरणे आंदोलन करणार असल्याचाही इशारा। मोहोळांना जैन बांधवांनी हाकललं। रवींद्र धंगेकरांचा निशाणा तर जैन बोर्डिंग परिसरामध्ये मुरलीधर मोहोळ यांना जैन बांधवांचा घेराव। जमीन व्यवहार रद्द करण्याची मागणी। मुख्यमंत्र्यांनी दखल घेतली पण पालकमंत्री जैन बोर्डिंगमध्ये फिरकले सुद्धा नाहीत। जैन मुनी गुप्तीनंदी महाराजांची अजित पवारांवर टीका। मागणीचा विचार केला नाही तर निवडणुका या ठिकाणी घेण्याचा सुद्धा इशारा। फलटण महिला डॉक्टर आत्महत्येप्रकरणी मुख्य आरोपी पीएसआय गोपाल बदने स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर। दुसरा आरोपी प्रशांत बनकरला 4 दिवसांची पोलीस कोठडी। प्रत्यक्ष अप्रत्यक्ष संबंध असल्याचा पुरावा असल्यास अधिकाऱ्यांवर कारवाई होणार। फलटण महिला डॉक्टर आत्महत्येप्रकरणी अधिकाऱ्यांवर हलगर्जीपणाच्या आरोपांनंतर मुख्यमंत्र्यांचा इशारा। फलटणमधील महिलेची आत्महत्या नसून संस्थात्मक हत्या। राहुल गांधींचा ट्विट करत गंभीर आरोप। सत्तेमधील लोक आरोपींना वाचवण्यासाठी मदत करत असल्याचाही दावा। महिला डॉक्टरची आत्महत्या नसून हत्या। सामाजिक कार्यकर्ते विजयसिंग मांगर यांचा मोठा आरोप। तर माजी खासदार निंबाळकर यांच्या पीएची चौकशी करण्याची सुद्धा मागणी। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस फलटण दौऱ्यावर। फलटण शहर आणि ग्रामीण पोलीस ठाण्याच्या नूतन इमारतींचं उद्घाटन। यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये सभा। पक्ष आणि चिन्हाची सुनावणी जवळ आली की शिंदे मालकांशी बोलायला दिल्लीला जातात। संजय राऊतांचा एकनाथ शिंदेंवर निशाणा तर दिल्लीमध्ये मोदी आणि शहांपुढे रडगाणं गातात। राऊतांची टीका। महापालिका निवडणुकीनंतर शिंदेंचा पक्ष भाजपमध्ये विलीन करावा लागेल। मोदी शहांनी शिंदेंना ताकीद दिल्याचा राऊतांचा मोठा दावा। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचा उद्या मुंबई दौरा। सह्याद्री अतिथीगृहामध्ये सर्वपक्षीय नेत्यांसोबत बैठक घेणार। शहांच्या हस्ते महाराष्ट्र भाजपच्या प्रदेश मुख्यालयाचं भूमिपूजन होणार। दिवा ते चिपळूण मेमू ट्रेन आता कायमस्वरूपी धावणार। तर मध्य रेल्वेकडून कोकणवासियांसाठी हा दिलासादायक निर्णय। नवी मेमू दिव्याहून सकाळी 7:15 वाजता सुटणार। कार्तिकी वारीच्या निमित्तानं आजपासून विठ्ठल रखुमाईचं दर्शन 24 तास खुलं। व्हीआयपी दर्शन देखील बंद करण्याचा मंदिर प्रशासनाचा निर्णय। तर 2 नोव्हेंबरला कार्तिक यात्रेचा मुख्य सोहळा। महाराष्ट्रामध्ये मतदार यादीची छाननी आता पालिका निवडणुकांनंतरच। पुढील आठवड्यामध्ये देशव्यापी एसआयआरची घोषणा। निवडणूक आयोगाकडून बिहारनंतर आता देशभरात छाननीची तयारी। सरकारच्या दबावाखाली एलआयसीकडून अदानी समूहात 33,000 कोटींच्या गुंतवणुकीचा प्रस्ताव। वॉशिंग्टन पोस्टमध्ये मोठा दावा तर एलआयसीनं हा दावा फेटाळला। मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी।